नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? रविवारी आम्ही निघालो होतो मुंबईजवळच्या प्रसिद्ध टिटवाळा सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी. वाटेत जाताना आम्हाला विठू माऊलीचे सुद्धा दर्शन झाले. खूप प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. पावसाळा सुरू असल्यामुळे निसर्गसुद्धा कसं भरून आलेलं आहे. थंड वातावरण आहे. आम्ही स्कूटीने जात असल्याने आम्हाला हे अनुभवता आलं. म्हणतात इथे बाप्पा नवसाला पावतो. बघूया आज आपला नवस पूर्ण होतो का. चला. पोहोचलो टिटवाळा मंदिरात. बघा किती गर्दी आहे. संडे आहे ना, त्यामुळे भाविकांची लाईन लांबच लांब आहे. पण गर्दीत एकच वेगळीच एनर्जी आहे. सगळीकडे फक्त गणपती बाप्पा मोरया चा जयघोष सुरू आहे. 1801 साली 200+ वर्ष जुना मंदिर आहे. ह्याची आख्यायिका अशी आहे की एका शेतकऱ्याला स्वप्नात बाप्पा दिसले आणि जागेवर मूर्ती सापडली. मग इथे मंदिर बांधले. इथे येण्यासाठी CST ते कल्याण लोकल, मग कल्याण ते टिटवाळा लोकल आणि टिटवाळा स्टेशनपासून 5 मिनिटं अंतरावरती आहे. मंदिराची वेळ रोज सकाळी 6 ते 10, मंगळवार आणि संकष्टीला पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत खूप गर्दी असते. इथे आरती सकाळी 7 वाजता, दुपारी 12 वाजता व संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होते आणि 10 वाजता रात्री शेजारती होते. खास वैशिष्ट्य असे की मूर्ती स्वयंभू उजव्या सोंडेची 2.5 फूट इंच. इथे नवसाला बाप्पा लवकर पावतो. इथे प्रसाद म्हणून मोदक, लाडू, नारळ. मंदिराबाहेर 108 नारळ फोडण्याची प्रथा आहे. मंदिराशेजारी एक तलाव आहे, तिथे नारळ फोडले जातात. आतमध्ये मंदिरात जाऊन छान दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि प्रसाद घेतला. आमच्या सुखी संसारासाठी मनोभावे प्रार्थना केली. गणेशोत्सव, संकष्टी चतुर्थी, इथे ह्या टायमाला तर लाखो लोक प्रचंड भक्तीने दर्शनासाठी येतात. संडेला तर आठवड्याची सगळ्यात जास्त गर्दी असते. इथे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन बुकिंग सुद्धा होते. VIP ऑनलाईन बुकिंग होते. इथे नियम असे आहेत की मोबाईल आतमध्ये नेता येत नाही. फक्त पाणी आतमध्ये नेता येतं आणि पूजेचं सामान आतमध्ये नेता येतं. कॅमेरा बंद असतात. मुंबईजवळच सिद्धिविनायक टिटवाळा नवस फेडायचा असेल तर नक्की एकदा या. इथे मंदिराचे वेळापत्रक मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि एक दिवस नक्की बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक टिटवाळा मंदिराला भेट द्या. थँक्यू.